हे एक त्यांचं कथासंग्रह आहे, कथा जुनी तरी नवी. डॉक्टर तारा भोवळकर, आकांक्षा प्रकाशन, नागपूर यांनी, हे अरुणा सपारेंचं आहे का, त्यांनी प्रकाशित केलेलं आहे, कथा जुनी तरी नवी. आणि मगाशी आम्ही गप्पा मारत होतो मुलाखत सुरू करण्याच्या आधी, तेव्हा त्या असं म्हटल्या की एक वेगळा प्रयोग आज अभिव्यक्तीवरती आपण करूया. तर काय म्हणजे का असं काय झालंय की जुन्या कथा आपल्याला माहिती आहेत. म्हणजे उदाहरणार्थ राजा राणीची कथा, काय लाकूड तोड्याची कथा, आवडती नावडतीची कथा, सासरा जावयाची कथा, अशा काही साचे ज्याला आपण म्हणतो टेल टाईप, तर अशा असतात. आणि त्याच्यामध्ये बऱ्याच कथा असतात. किंवा जंगली जनावरांची, कोलोबाची कथा, मांजराची कथा, उंदीर मांजराचं भांडण, अशा कथा असतात. त्या कथेची एक मध्यवर्ती कल्पना, मोटिव्ह म्हणतात त्याला, कल्पनाबंध. तो कल्पनाबंध घेतला आणि ती कथा आज घडायला लागली, म्हणजे त्या मोटिव्हवर. तर आजच्या जीवनामध्ये ती कशी घडेल, म्हणजे गंमत सांगते तुम्हाला. दुसऱ्या 12-15 कथा आहेत या यूट्यूबवर आहेत सादर झालेल्या, तर ज्यांना उत्सुकता असेल ते नंतर वाचतील. आता आपण तुम्ही म्हणत असाल तर एखादी कथा गंमत म्हणून वाचूयात. नक्की नक्की. तर त्या यूट्यूबवर आहेत कथा, आणि त्याच्यामध्ये कथा कथनाची पद्धती हा एक महत्त्वाचा भाग आहे, म्हणून त्या कथन करायच्या. वाचून तर तुम्हाला कळतीलच, ऐकून अशा. हा एक भाग झाला. आणि दुसरा, आज जर ते तो मोटिव्ह, ते मध्यवर्ती कल्पना आजच्या माणसाला जर कशी वाटेल राबवायची. उदाहरणार्थ आपला जुना एक साचा आहे राजा राणीच्या कथेचा. एक होता राजा, त्याला होत्या 2 राण्या, एक राणी नाही. आणि मग त्यातली एक होती आवडती. हा बरोबर. हा, तर आता एक होती आवडती, एक होती नावडती. आजच्या बायका हे सगळं सहन करतील का? अजिबात नाही. मग आता समजा आजची बाई म्हणाली, तुम्ही मला सांगा पुढची कथा. एक होती राणी, तिला होते 2 काय काय म्हणत आता, 2 राजे किंवा 2 पती, 2 नवरे. बघा बघा, तुम्हाला बोलायला सुद्धा त्रास व्हायला लागला या कल्पनेने सुद्धा. तर अशी कथा जर घडायला लागली तर काय होईल. अशा प्रकारची हे मोटिव्ह घेतलेले आहेत मी. इंटरेस्टिंग आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन आमच्या लहानपणी कथा व्हायची, तुपाचं राजकारण, मी याला नाव दिलंय ते, ती आता आपण सादर करूयात. म्हणजे काय, जावई आणि सासूबाई यांच्या कथा. आणि तो जावई नेहमी सासूबाईला चिडवतो आणि सासूबाई त्याच्यावर मात करते. त्याच्यावर एक चित्रपट पण निघाला होता मागे मराठीत, सासूवरचं जावई. हो हो. आता याच्यामध्ये सासू वरचढ आहे आणि जावई कसं आहे बघा. नक्कीच नक्कीच. नक्कीच नक्कीच. आता या कथेला मी नाव दिले तुपाचं राजकारण. आता तूप हा बाईचा, खेड्यातल्या बाईचा, शेतकरी बाईचा, दुधाचा व्यवसाय करणाऱ्या बाईचा अतिशय प्रिय विषय. दूध, दुभत, लोणी, मग त्याच्यावरचं तूप काढणं, मग ते निगुतीने बांधून ठेवणं, त्याचं गाडगं ठेवणं राखून. ज्यांनी ते वातावरण अनुभवले त्यांना कळेल. जे डबाबंद तूप आणतात त्यांना नाही कळणार. खरी गोष्ट आहे. बरोबर. तर आता ते वातावरण लक्षात घ्या आणि ऐका. सांगू का भाऊ? नक्की नक्की सांगू का भाऊ आता? यस. हा, हे भाऊ आले आमच्याकडे, पोकरकर भाऊ. आणि काय भाऊ सारखं गोष्ट सांग चालवले. हा, आता लहान आहे वय तुम्ही कथा कहाणी ऐकायला. आता माझ्या मागं बी कामदाम वाढली, उरका पडत नाही व आता पहिल्यासारखा. बघताच आहात ना तुम्ही. आता कालचीच गोष्ट बघा. काय झालं, पूर्णावरणाचा ह्यो घोळ घातल्याला, त्यातनं मान वर कराय मला सवड नाही. आता इतक्या वर्षानं जावया माणूस आलं म्हणताना पोळीनगर अंडायला. हा, त्याचं काय झालं, आमचं साहेब म्हणजे तुमचं गुरुजीव, म्हणजे जेव्हा का माझं लगीन लागलं त्यांच्या संगट, तेव्हा ते कंच्या तरी परीक्षेला बसले होते म्हणे. मग फास झालं. तेव्हा आमच्या बाबाच्या मागं आत्याबाई लागली त्यांच्या लेकाला, म्हणजे आमच्या मालकासने कसल्या तरी मास्तरच्या ट्रेनिंग कॉलेजात घाला म्हणून. आता आत्याबाई माझी सासू झाली ती आता. माझं लगीन झाल्याच्या आधी होती माझी मावळण म्हणजे माझ्या बाबाची बहीण. पण हे म्हणजे आमचं साहेब, हा तेच ते तुमचं गुरुजीव, ते आमचं साहेब तिच्या पोटात होते ना, तेव्हाच ते रणकी झाले आणि माहेराला राहायला आली.
म्हणजे माझ्या बापाकडं. पण माझ्या बापाने काय केलं, तिला वायली पडाळ बांधून दिली. पण रात अन दिन ती आणि तिचा ह्यो पोरगा आमच्यातच असायचं. तर सांगत काय होते की आत्याबाईच्या या पोराचं म्हणजे साहेबांचं ट्रेनिंग झालं. आता ते आमच्या गावच्या शाळेवर गुरुजी म्हणून नोकरीला लागलं. आणि फटक्यात आमच्या बाबाने आमच्या लग्नाचा बार उडवला. काय हो, यशने जावई करून घेतला. अहो असं काय भाऊ करून तोंड बघायला लागलाय. अहो तशी ती रीतच आहे ना आपल्या वाडवडिलापासून चालत आलेली. म्हणजे पहिली सोयरीक पाहिजे ते मावळणीच्या पोराची. म्हणजे कसं होतं का पदर फिदर लागायची भानगड राहत नाही. ते सगळं स्पष्टच असतंय ना. खानदानाची निश्चिंती राहते या. परत जावई आपल्या बहिणीचा लोकच. आपले बहीण लेकीला काय सासरवासात जाचणार नाही असा भरवसा राहतो या. आता ते काय खरं नवं म्हणा. अहो लोण्याची झाली तरी सासूच. सासू म्हणजे पासुडीतली पिसू. कुठं आणि कशी फना 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 डसती या. दिसत बी नाही न गावत बी नाही. तर तुम्हाला नाही कळायचं भाऊ, ते बायकाचे सासूरवास म्हणजे बाई सोसू जाणं. तर सोडा म्हणते. तर आता माझी मावळण झाली का माझी सासू, कळलं ना भाऊ ना. तर आत्याबाई ना ती माझी, आणि माझं बाबा आणि आई आता ते गुरुजीचं होत्यात मामा मामी आहे ना. आला का भाऊ हे पावणेराचा सगळा बुताडा ध्यानात. आता गुरुजी म्हणजे पोर का पोर. पण आमचं बाबा तालेवार पाटील. परत मला भाव नाही, मी एकुलतीलेच लाडाकोडात वाढलेली. तेव्हा तो जावयाच जणू काही यांचा योग झाला माझ्या बाबाचा. आता गुरुजी म्हणजे पोर का पोर. बाप मेला नवं त्याचं लहानपणी. आता गुरुजी म्हणजे पोर का पोर. पण आमचं बाबा तालेवार पाटील. जावायला म्हणजे गुरुजींना एक थोरली बहीण आहे. लहानपणीच लगीन लावून सासऱ्याला गेलेली. सासर बी तिचं लई तालेवाराचा हा का. तर त्या माझ्या वैंस ननन माझी ती. तर माझं लगीन झालं. गुरुजी शाळेवर मास्तर म्हणून लागलं. पण त्यांचं पाऊल काही साळत ठरना. आजकालच्या शाळा पाहिल्या का भाऊ तुम्ही, सगळ्या गुरुजी लोकांचं असंच असतं या. गुरुजीचं पाऊल काही साळत ठरना. अहो एवढ्या तालेवार पाटलाचा जावई तो काय मेंढक्यावानी पोरसने राखळीदार म्हणून राहणार काय हा. पहिली पंचायतीची निवडणूक लागली आणि गुरुजी उभं राहिलं आणि फटक्यात निवडून आलं. आता तर त्यांचं पाऊल काय गावात ठरना बघा. आज काय तालुक्याला गेले, उद्या काय जिल्ह्याला गेले, मग काय कोणाच्या कज्जे दलालीच्या कामाला गेले. हे पायाला बिंगरी बांधल्यावर गरारा 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 फिरणं चालू झालं हो त्यांचं. आणि जो तो मग तो सगळ्यासनी साहेब साहेब बनायला लागला. आणि मग पहिल्यांदा मला जरा ते चित्रच वाटलं बघा. अहो गुरुजी म्हणजे काय बूट पाटलून वालं साहेब आहे ती का. मी तसं म्हणलं बी तेच नाही. तर खो 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 हसायला लागलं आणि म्हणले अगदी येडी खुळी हायस बघ तू. मला अगदी कसनसू झालं बाया. मग माझी समजूत घालत म्हणाले, अगं राजकारणात माणूस जरा मोठा होऊ लागला ना की त्यासनी साहेब म्हणतात. अगं आपल्या आमदार खासेराव साहेब आहेत ना, त्या साहेबासनी तर त्याची कारभारीन बी साहेबच म्हणती. या बाया ऐकावं ते एक आखरीतच या राजकारणाचं. मग माझ्याकडं गोड बाणी हसत बघाले आणि म्हणले तो बी मला साहेबच म्हणणार आता ग बाया. पण मग मी मनातल्या मनात म्हणले साहेब त्यालाही गोड लागलं बघा. मग हळूच म्हणली साहेब. तर तेच नाही या जा बाया म्या नाही. तर सांगायचं काय, तर गुरुजीचं साहेब झालं ते हे असं. मग तेचने कोणी गुरुजी म्हटलं ना तर मला बी नाही साहेब बाय बाय. आम्ही तुम्हाला सांगत काय होते आणि बोलण्याच्या भरात कुठं भर काटले बघा. तर आता आमच्या जावायची कथा. आमची अंजी लग्नाला आली, माझी लेक अंजी लग्नाला आली आणि परत तिच्या मावळणीचा म्हणजे आमच्या ननंदबाईचा सर्जेराव जावाई झाला. म्हणजे काय वाडवडिलाची रीतच आहे ना तशी. आता आमचा जावाई सर्जेराव
पार शहरात जाऊन कालिजाची चांगली 2 वर्ष शिकल्याला आणि तिथं बी म्हण फुडारीगिरीत त्याला लई हवस. दर साल फुडारीगिरी करण्यापायी 3ऱ्या वर्गाला फासच होईना. मग आमच्या वैंशी साहेबाच्या पाठीमागच लागल्या. पुरं म्हण त्याचं शिक्षण, त्याला कुठं चाकरी करायची, तू आपल्या अंजीला माझी सून करून दे आणि तुला बी राजकारणाची गादी चालवायला तयार जावई घे. साहेबासने ते फटक्यात पटलं. हाय काय नाही काय, अहो पहिल्या मुहूर्तावर ये गाजा वाजा करत लगीन लायलं म्हणताय. पाक मोठं मोठं मंत्री शेर गावातलं साहेब लोक गाड्या घेऊ आमच्या गावाला आलं आणि ही 8 दिवस धम्माल झाली बघा. माझे लेखन जावाय राहिले बाजूला आणि मंत्र्यांची साहेब लोकांची उठाबस करता करता कंबारणे मोडायची पाळी आली हो आमची. पण असं थाटात लगीन आमच्या पंचक्रोशीने पहिल्यांदा बघितलं बघा. अजून नावाजत्या. तर आता साहेब आमच्या जावयाचं मामा आणि मी मामी, आलं ना लक्षात. तर जावयाचं सासू सासरं झालं. पण पहिली हकारणीच कायम राहते नव. आणि माया बी असतीच की मामा मामीची पहिली. मग जावया आला की दुधावरल्या साईवानी दाटच होती बघा. असा आमचा गुणाचा जावई सर्जेराव, लई गुणाचा. कालिजाचं शिक्षण जाऊ द्या म्हण, पण राजकारणाचं शिक्षण घेऊन फटक्यात तयार झाला. पहिल्या झोट सासऱ्यावानीच पंचायतीच्या निवडणुकीत निवडून आला. तर 2ऱ्या टायमाला लगेच आमदार बी झाला. साखर कारखान्यात काय गेला, दूध सोसाट्या काय काढल्या, सरकारी पतपेढ्या काय काढल्या, काही विचारू नका. लई कर्तबगार माझा जावई. अहो माझ्या अंजीला पार सोन्याने पिवळी केली, नशीब काढलं बघा पोरीने. आणि दिसायला काय राजेश बेंडा म्हणून सांगू. आमच्या आजी मर्दाचं गाणं म्हणायचे ना, तसं आजी म्हणायचे, नगरच्या नारी ग भक्ती भिरी भिरी, असं वाटावं. आणि परत अहो सप्पारी सुटात आईबाल ड्रेसात असायचा, धोतार बितार नाही घालायचा, सप्पारी सूट. एवढा मोठा आमदार झालेला, पण मनानं माझ्या मोरा अगदी लहानपणचा माझा भाच्याच राहिला होता बघा. आजकाल त्याचं लई जाणं येणं होत नाही. पर आला की सारखं मामी मामी करत असतोय. जीव असा सुप्पा एवढा होता म्हणून सांगू. तर आता तुम्हीच सांगा भाऊ, असा माझा गुणाचा वाणितिनीचा जावई आला तर त्याच्या आवडीची पुरणाची पोळी नको का करून वाढायला. परत त्याला माझ्याच हातची पोळी लागते म्हणतो कसा, मामी तुमच्या हातची पोळी म्हणजे जशी रेशमाची लढी असती या. आता काय सांगू तोडाचं कौतिक. तर पुरणाच्या पोळ्याची ही चवड रचली. तर नेमके आमचे साहेब त्या रात्री तालुक्याला गेलते. ते काय लवकर आलेच नाही. ते आत्ता बाया मी आणि जावाय दोघंच. जावयाला थाळा दिला, कुरवडी पापडी सांडगं भजी पुरणाच्या साराचा वाडगा समद बैजवार ताट वाढलं. पुरणाच्या 2 पोळ्या ठेवल्या आणि बाया तुपासाठी ठेवणीतलं गाडगं शिक्यावरनं काढलं. तूप वाढायला पाहिजे ना पोळीला. दादरा सोडला. ये टिक्कोटेक भरलेलं घरच्या दुधावरचं रवाळ पिवळं धम्मक तूप. जावयाच्या तोंडाला पाणी सुटलं. दोडाची लहानपणची सवय नाही हो गेलेली अजून. मला आपलं कौतिकाचं हसू आलं. म्हणत्यात नव, जावयाचं कौतिक सासूला आणि सुनाचं कौतिक सासऱ्याला. जावया माझा आहेच कौतिकाचा. चांगलं वगराळं घेतलं, गाडग्याच्या तुपात बुडवलं. म्हणलं टोकावर येईल एवढं तेवढं तूप. अहो पण गपकन वगराळच बुडलं ना आणि भरूनच आलं. म्हणलं हलक्या हातानं वायस गोळावर वाढता येईल पोळीवर. पण काय झालं काय नो, अख्खं वगराळच रिकामं झालं की जावयाच्या ताटात. बया एकदम एवढं तूप गाडगं पार गळ्याखाली गेलं की. किती निगुतीने ठेवलं होतं वय गाडगं मी बाजूला. जीव निसता वर खाली होऊ लागला माझा. मन निसतं उखडू उखडू झालं. आणि एवढ्यात जावई म्हणतो कसा, मामी तुम्ही बी बसा की, कशाला उगीच उशीर करतासा एकल्या. बाया माझा जावई किती गुणाचा, माझ्या काळजीचा वैर राजा. तू म्हणतो ते खरं आहे.
पटाक्षी म्हटलं जावयाला, जावई बा तुम्ही लई दिवसांनी आला, आपण आज सांगत बसू म्हणा जेवायला. जावई बी हरकला. तसं जवळच्या पाहुण्यानं सांगत बसायची जुनी रीत आहे. तुम्हाला ठावं नसेल मला विचारा, ते जुनी रीत आहे. जावईबाई शरीराला देतो ते बघून काळी नुसतं सुप्पा एवढं झालं. लगोलग मी पुढं झाली. जावई काय बाय बोलत पोळीचं तुकडं तोडत होता आणि ताटात वगराळं भर तुपाचे मूठ बघून माझा जीव मात्र वर खाली होत होता. आता मनात आपला तुप्पाचाच विचार येऊ लागला, पण आपलं मी जावयाला वरवर विचारते कशी, जावई बा राजकारण म्हणजे लय घोळ असतो या म्हण, हसणं बोलणं नुसतं फोटोसाठीच असतं या म्हणत्यात, पाठ वळली की याला खाऊ का त्याला गेलो असं करत्यात म्हणत्यात. जावई बा तुमचा काय कोणा संगत वाकडपणा नाही नव, मी आपली साक्षरत करून विचारते हा का भाऊ. तर जावई माझा हळूच मिशीतल्या मिशीत हसला. मामी राजकारणातलं बरंच ज्ञान आहे म्हणा की तुम्हासने, मला वाटलं नव्हतं. अहो माझ्यासारख्याला तर 1000 छुप वैरी, त्यांच्या मागणं येऊन पाक पुढे गेलो ना मी, पार मुंबई पत्तूर आणि आता दिल्लीला बी जाईल. बया पाक दिल्लीत केवढी मजल म्हणायची. मग कुणाच्या तरी डोळ्यात खुपणारच की व, खुपतंय ना. लय जण वाकड्यात शिरत्यात, काड्या घालत्यात, काही विचारू नका. असं म्हणता म्हणता त्याने चालला कोरभर पोळीचा घास घेतला आणि माझ्या रवाळ तुपाच्या राशीतला एक लपका मनगटाला बैजवार वळण देऊन उचलला आणि ठेवला की जिभेवर. आणि म्हणतो कसा, काय सांगू मामी माझ्याशी साहेबराव वाकडा. मग तसाच दुसरा वळसा घेत तूप वडत म्हणला, मायाशी शंकरराव वाकडा. बया परत लपका त्याच्या जिभेवर. तो घास कशाखाली जातो ना जातो तवर म्हणला, मायाशी गोविंदराव वाकडा. आणि एक लपका गेला की बया. आत्ता ग बया मी याच्या सांगत का बसली ते याच्या माझ्या मनातलं याने ओळखलं. आत्ता काय करावं, तुपाचा गोळा इकडं जसा घटत चालला तसा माझा जीव आपला आतल्यात माटमूट करायला लागला. मग काय माझ्या मनात आलं काय नो, बघितलं आणि हो थोरला पोळीचा कोर घेतला आणि म्हणली, जावई बा तुमच्याशी तर इथलेच लोक वाकडे. अव माझ्याशी तर समदा गाव वाकडा आणि उरलेली अर्धी मूठ तुपाची झटक्यासारखी पोळीच्या पोटात उचलली आणि जावई आपला आ करून माझ्याकडे बघतच राहिलं. वासायला काय झालं जावई वा, हा अगं बाया दारात आमचं साहेब. जावयांनी दोघांनी बी पाण्याचं तांब घटा घशात वतलं. तेव्हा कुठे जीव थाऱ्याला आला. नशीब साहेबांच्या ध्यानात आमचं हे तुपाचं राजकारण काय आलं नव्हतं. ते आपलं जावया संकटच राजकारणाचं काहीतरी बोलत राहिले. म्हणले आता काय म्हण, तुम्ही बायकासनी राजकारणात राखीव जागा करून देणार म्हण. जावाई गडबडीने म्हणला, हा नको मामा नग. का व तुम्ही तर शिकल्या सवरल्याली सुधारणा करणारी राजकारणातली माणसं, नवी पिढी, नव्या सुधारणा. छा मामा जावाई लगबगीने म्हणाला, अव ते आपलं भाषणात बोलायला बरं असतं या, टाळ्या बी भेटत्यात आणि मतं बी भेटत्यात. पण प्रत्यक्ष राजकारणात बाया आल्या की समजा तूप आपल्या पोळीवर कधी वडून घेतीला कळायचं बी नाही वाळायचं बी नाही. अव मामा बायकाची जात म्हणजे लई गोगल गाय आणि पोटात पाय. डोळ्यातलं काजळ काढून कवा नेतीला ते कळायचं नाही. नको मामा या बायकांचं राजकारण लय अनवट असतं या. अरे पर बाबा आत्ता तर तू राजकारणात गेलास, आम्हाला जिंदगीभर जे उमजलं नाही ते तुला लवकरच उमजलं. कोणी हिसका धावला का काय. डोळा मारत साहेब जरा मस्करीला आले. अहो मामा बाहेर कोणी हिसका धावायची काय गरज आहे,
तावरनं ताकभात वळीकत्यात म्हण, आपण आपलं पुरणपोळीवरचं तूप वळकावं. काय मामी? जावय धोरणीपणाने माझ्याकडं बघत म्हटला, आता म्या काय वया तुपाचं राजकारण केलं? हा? मला अजून उरगायला पडलं. तुम्हासनी कळलं का हो भाऊ? कळलं. मग निवडणुका चालू आहेत आपल्याकडे गावागावामध्ये, महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, आणि महिला राजकारणात मोठ्या प्रमाणात उतरलेल्या आहेत त्या निवडणुकांमध्ये. हे अगदी योग्य वेळेला ही कथा झाली आपली आज. छान छान छान. कथा भले पहिले झाली, पण ती कायम लागू पडतीये. तेव्हा बी लागू पडत होते, आता बी लागू पडते, आणि पुढे बी लागू पडत. नक्कीच नक्कीच. या ताराबाई आहेत आपल्याला, म्हणजे महाराष्ट्राच्या काही ठराविक वर्गांना, लोकसंस्कृतीच्या अभ्यासकांना, साहित्यिकांना, फार उंचीच्या विचारी वर्गाला ताराबाई आधीपासून माहिती होत्या. अखिल भारतीय साहित्य संमेलन दिल्लीचं जे गाजलं ताराबाईच्या भाषणाने, त्यानंतर तर महाराष्ट्राच्या आणि जगभरातल्या मराठी माणसांच्या घराघरामध्ये ताराबाई पोहोचल्या. परंतु खऱ्या ताराबाई या आहेत, या अतिशय म्हणजे ज्यांना भेटावं कधीही आवडीनी अशी प्रकर्षाने इच्छा असते, आणि संधी मिळाली तरी सोडू नये, त्याच्यामध्ये ताराबाई एक आहेत. बाई, तुम्ही वेळ दिलात, मी खरोखर खूप आभारी आहे. बरं वाटलं. धन्यवाद. थँक्यू.